मुलं जेव्हा सिलेक्ट होतात एखाद्या कंपनीमध्ये तर तेव्हा बॉन्ड करायला सांगितलं जातो. त्यामुळे बरीच मुलं बऱ्याच कंपन्यांमध्ये जॉईन नाही करत. सो तुझं स्वतःचं या बाबतीत काय मत आहे? मी म्हणतो नवीन विद्यार्थ्यांनी असं बॉन्डचं काही असं डिसिजन नाही घेतलं पाहिजे. जो काही समजा जॉब मिळत, जो काही फर्स्ट जॉब असेल तिथं सॅलरीसुद्धा तुम्हाला काय एवढं घरच्यांना सुद्धा अपेक्षा नाही ठेवली पाहिजे. सॅलरी सुरुवातीलाच तुम्हाला एकदम जास्त मिळेल असं काही अपेक्षा ठेवणं काही मला तरी असं वाटतं काही गरजेचं नाही. सुरुवातीचा जॉब MNCतच मिळायला हवाय का नाही मिळाला तर आपण एखाद्या ग्रोईंग कंपनीपासून पण आपलं करिअर व्यवस्थित बनवू शकतो जसं तू केलेलं आहेस? बस तशा विद्यार्थ्यासाठी जे एक्सपेक्ट करतात की मला सुरुवातीला MNC मिळले पाहिजे, मी MNC शिवाय दुसरीकडे जॉबच करणार, तर त्यांना मी सांगतो माझ्या एक्सपिरियन्सनुसार तर सुरुवातीला तुमचा अप्रोच हा कंपनी कशी आहे याच्यावर असण्यापेक्षा जे काही जॉब भेटेल त्या जॉबमध्ये तुमचा माइंडसेट फक्त लर्निंग अप्रोच पाहिजे सुरुवातीला. मला एक सांग की आत्ता तू जसं टीममध्ये काम करतोयस एका कंपनीच्या किंवा बऱ्याच कंपन्यांसोबत तू जसं काम केलेलं आहे, ओके, आत्ता ही जी नवीन जनरेशन आहे किंवा जनरेशन म्हणण्यापेक्षा ज्यांचं आत्ता डिझायर आहे, जे आत्ता इंजिनिअरिंग करतायत किंवा ज्यांना पुढे डिझाईन इंजिनियर म्हणून काम करायचं आहे, तर यांनी कुठल्या गोष्टींवरती जास्त भर दिला पाहिजे? यांचं बेसिक तर स्ट्रॉंग पाहिजेच. बेसिक इंजिनिअरिंग बेसिक इंजिनिअरिंग तर पाहिजेच. इंटरव्ह्यूला गेलं तुम्हाला बेसिकच नाही आलं तर गेलं तुम्ही तिथंच जाऊ. दुसरी गोष्ट तुम्हाला ॲप्टिट्यूड स्किल पण पाहिजे आणि प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल मस्ट. तुमच्यामध्ये इमॅजिनेशन पॉवर पाहिजे अँड प्रत्येक पार्ट किंवा कोणतेही प्रोडक्टचं नॉलेज, हा प्रोडक्ट काय फीचर यायचे हे तुम्ही स्वतः लर्न केले पाहिजे. एखादं मॉडेल दिसलं, कोणतंही मॉडेल जरी घेतलं याचे फीचर काय आहे हे सगळं तुम्हाला स्वतः लर्निंग करता आलं पाहिजे. हॅलो एव्हरीवन, मी चेतना. स्वागत आहे तुमचं ग्राफिक्स टेक्नॉलॉजीजच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये ज्याचं नाव आहे ग्राफिक्स टॉक. मागच्या ग्राफिक्स टॉकच्या एपिसोडमध्ये आपल्याकडे एक गेस्ट आले होते. सो सेम या वेळेस पण आपल्याकडे ग्राफिक्सचे जुने स्टुडंट म्हणजे आपण ज्यांना ॲल्युमिनी म्हणतो, सो ते आज आपल्या इथे आहेत. सो जास्त वेळ वाया न घालवता आपण आजचा हा पॉडकास्ट सुरू करूया. आणि आज माझ्यासोबत आहेत मनोज लगड, जे ग्राफिक्स टेक्नॉलॉजीजचे 2019च्या बॅचचे स्टुडंट आहेत आणि आज ते एका नामांकित कंपनीमध्ये सिनियर डिझाईन इंजिनियर या पोझिशन्सवरती काम करतात. सो आज बघूया आपण की त्यांचा ग्राफिक्ससोबतचा अनुभव काय होता आणि ओव्हरऑल त्यांचा ग्राफिक्समधली जर्नी आणि त्याचबरोबर त्यांना ग्राफिक्समध्ये कोर्स केल्यामुळे झालेला फायदा याचा आपण आढावा घेऊया. मनोज, तुझं ग्राफिक्स टेक्नॉलॉजीजच्या या ग्राफिक्स टॉकमध्ये स्वागत आहे. मुळातच आपण हा पॉडकास्ट याच्यासाठी सुरू केलेला आहे की जी काही आत्ता विद्यार्थी आहेत जे इंजिनिअरिंग करत आहेत किंवा ज्यांचं स्वप्न आहे की त्यांना डिझाईन इंजिनियर म्हणून काम करायचं आहे, तर ग्राफिक्स टॉक सुरू करण्यामागचा हाच हेतू होता की ज्यांनी ग्राफिक्स टेक्नॉलॉजीजमध्ये क्लासेस केलेले आहेत आणि जी मुलांनी क्लासेस करून जी मुलं आजच्या डेटला जी लोक स्टुडंट म्हणायला गेलं तर आपण त्या चांगल्या कंपन्यांमध्ये तुझ्यासारखे बरेच स्टुडंट आहेत. म्हणजे ग्राफिक्सकडे आजच्या दिवशी जवळपास 10,000पेक्षा जास्त असे स्टुडंट्स आहेत जे वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांसोबत चांगल्या डेझिग्नेशन्सवरती काम करत आहेत. सो हे ग्राफिक्स टॉक घेण्यामागचा एकच हेतू आहे की ज्यांचं खरंच स्वप्न आहे डिझाईन इंजिनियर म्हणून काम करायचं, त्यांच्यासाठी आपण एक दिशादर्शक आजचं जे आपलं डिस्कशन होणार आहे किंवा आपला जो संवाद होणार आहे तो त्यांच्यासाठी एक मार्गदर्शन की बाबा नेमकं आत्ता इंडस्ट्रीला काय हवं आहे किंवा ओव्हरऑल तुम्ही जो काही प्रवास आहे तुमचा इंजिनिअरिंग कंप्लीट केल्यापासून किंवा त्याच्याऐवजी आपण म्हणू शकतो की ग्राफिक्समध्ये कोर्स करायलाचा निर्णय घेतल्यापासून ते आत्तापर्यंतची तुमची जर्नी कशी आहे आणि ओव्हरऑल तुमचा ग्राफिक्समधला एक्सपिरियन्स कसा आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींवरती आज आपण प्रकाश टाकूया. ओके, चालेल. मला सुरुवात याच्यापासून करायला आवडेल की तू प्रॉपर कुठला आहेस, तुझं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे आणि जेव्हा तू इंजिनिअरिंगला गेलास किंवा तू जेव्हा ब्रांच चूज केली इंजिनिअरिंगची, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ते काय थॉट होता की विचार होता का आवड होती? ह्या दोन गोष्टी आहेत की म्हणजे एक विचार एक असतो आणि एक आवड असते. तर कुठल्या गोष्टींनी तू मेकॅनिकल इंजिनिअरिंग ब्रांच चूज केली? सर्वप्रथम मी ग्राफिक्स टेक्नॉलॉजीचे आभार मानतो मला इथं बोलावल्याबद्दल. आणि मी जालना डिस्ट्रिक्टमधून आहे आणि माझं इंजिनिअरिंग चॉईस मेकॅनिकल इंजिनिअरिंग चॉईस करण्याचं मी खेड्यातला असल्यामुळं मला पहिल्यापासूनच अशी आवड होती की हे मशीन कशी काम करते. मी बसेस, ट्रक, ऑटो हे बालपणापासून पाहता, तर ह्याच्यामधलं हे
लॉजिक इंजिन कसं इंजिनबद्दल मला आवड होती, हे कसं काम करतं ना. मला असं वाटतं हाच मेन उद्देश असेल माझं हे मेकॅनिकल चूज करण्यामध्ये. मी 10वी नंतर इंजिनिअरिंग करायचा हा माइंडसेट झाला आणि मेकॅनिकल करायचा हा पण. तर माझा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अंबड इथं नंबर लागला आणि तिथं माझा डिप्लोमा 3 वर्षाचा कंप्लीट झाला. त्याच्यानंतर मी JSPM हडपसर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे तिथं माझे इंजिनिअरिंग कंप्लीट झाली. त्याच्यानंतर पुढे प्रोडक्शन का डिझाईन इंजिनियर का क्वालिटी इंजिनियर हा प्रश्न आहे. पण अनुभवावरून इंजिनिअरिंग करत असताना असं एक जाणवलं की डिझाईनमध्ये करिअर केलं तर ग्रोथ पण लवकर होईल आणि दुसरा एक माइंडसेट कसा की तुम्हाला एक तुमच्या आयडिया एक रिॲलिटीमध्ये कशा कन्वर्ट होतात. तुम्हाला एकचा प्लॅटफॉर्म भेटून जातो डिझाईन इंजिनियर. आणि त्यांच्यानंतर मग मी शोध घेण्याचा सुरुवात केली की कुठं करायचं. तर ग्राफिक्स टेक्नॉलॉजीला येण्याच्या अगोदर मी 5 ठिकाणी चौकशी केली होती, इन्क्वायरी केली अशी. इन्क्वायरी केली. तर काय वेगळं वाटलं तुला, सॉरी टू इंटरप्ट, काय वेगळं वाटलं जिथे तू 5 ठिकाणी इन्क्वायरी केली आणि त्यांच्या कम्पेअरमध्ये तुला ग्राफिक्समध्ये असं काय वेगळं दिसून आलं जेणेकरून तू ग्राफिक्स चूज केलंस? आणि आपण आय गेस 2019ची गोष्ट करतोय, राईट? येस. हां, कोविडच्या आधीची गोष्ट आपण करतोय. तर जेव्हा मी फर्स्ट ठिकाणी गेलो माझा माइंडसेट बनलेला होता की पहिलं तिथे गेलं स्टाफ चेक करायचं, स्टाफला किती एक्सपिरियन्स आणि कॉस्ट हा पण क्रायटेरिया होता माझा. हां, म्हणजे किती जो ट्रेनिंग देणारा स्टाफ आहे तो एक्सपिरियन्स किती आहे, याच्यामध्ये कालावधी किती लागणार आहे. तर ह्या 3 फॅक्टरनुसार मग मी चेक केलं. माझ्या लक्षात आलं की ग्राफिक्स टेक्नॉलॉजीला व्हिजिट केली. त्याच्यानंतर मग मी सगळे लिस्ट आउट केले की कोणतं परफेक्ट बसतो माझ्या कॅपेबिलिटीनुसार. तर मला ग्राफिक्स टेक्नॉलॉजीला व्हिजिट केल्यानंतर मला इथं काही नंबर ऑफ जसं की नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटी इंटरव्ह्यूच्या आणि मला रिअल स्टाफ पण स्टाफसोबत माझं बोलणं डायरेक्ट. स्टाफला किती वर्षाची एक्सपिरियन्स, त्यांनी किती बॅचेस शिकवल्यात. मी फक्त इथे ॲडमिशन घेण्याचं कारण मला एक की ऑपॉर्च्युनिटी पाहिजे होती आणि ते मला इथं भेटल्यात. हो, म्हणजे तुला असंच म्हणायचं आहे की ओव्हरऑल ग्राफिक्समध्ये जे काही ट्रेनिंग देणारे ट्रेनर्स आहेत किंवा जे काही CAD इंजिनियर्स आहेत, येस. सो ते सगळे एक्सपिरियन्स होते आणि आहेतच ऑब्वियस. त्याचबरोबर ग्राफिक्सकडून दिलं जाणारं जे प्लेसमेंट आहे Yes. आणि त्याचबरोबरचं हाय लेवलवरचं ट्रेनिंग जे की इंडस्ट्री ओरिएंटेड ट्रेनिंग आहे. ओल्ड सिलेबस फॉलो करण्यापेक्षा आत्ता नेमकं इंडस्ट्रीला काय लागतं आणि इंडस्ट्रीमध्ये जसा रेडी रिसोर्स आत्ता इंडस्ट्री एक्सपेक्ट करते सो तसाच एक्झॅक्टली रिसोर्सवरती काम करून तसेच रिसोर्सेस इंडस्ट्रीला देण्याचं काम हे ग्राफिक्स टेक्नॉलॉजी Yes, करते. sure. सो त्याच 3 गोष्टी तू लक्षात घेऊन ग्राफिक्समध्ये एनरोल केलं. तुझा ग्राफिक्समध्ये कोर्स कंप्लीट झाला, तुला पहिलं प्लेसमेंट मिळालं. सो पहिलं प्लेसमेंट मिळालं, दुसरं प्लेसमेंट मिळालं. सो ह्या ओव्हरऑल जर्नीमध्ये ॲज ॲन अ पर्सन म्हणजे एक करिअर ग्राफ जो म्हणतो आपण, तर आजच्या डेटला असं आहे की त्यावेळेची परिस्थिती बघता म्हणजे ग्राफिक्सनेच तुला प्लेस केलं होतं आणि त्यावेळेस पहिला तुझा जॉब हा एका ग्रोईंग कंपनीमध्ये होता मिड स्केलमध्ये आणि नंतर तुझे पुढचे जॉब हे MNCsमध्ये होते. आजचा असा कल आहे जी आत्ता नवीन इंजिनिअरिंग पासआउट होत आहेत किंवा जे आत्ता बाहेर पडणार आहेत त्यांचा पहिला जो काही प्रेफरन्स असतो तो मल्टीनॅशनल कंपनीजसाठी असतो. सो तुझं या बाबतीत काय मत आहे? तुला काय वाटतं की सुरुवातीचा जॉब MNCतच मिळायला हवा आहे का नाही मिळाला तर आपण एखाद्या ग्रोईंग कंपनीपासून पण आपलं करिअर व्यवस्थित बनवू शकतो जसं तू केलेलं आहेस? तशा विद्यार्थ्यासाठी जे एक्सपेक्ट करतात मला सुरुवातीला MNC मिळले पाहिजे, मी MNC शिवाय दुसरीकडे जॉबच करणार, तर त्यांना मी सांगतो माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी स्वतः स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये मला एक्सपिरियन्स आणि स्मॉल स्केल इंडस्ट्री एक्सपिरियन्स असूनसुद्धा मी आता टॉप MNC कंपनीमध्ये ऑइल अँड गॅस सेक्टरमध्ये ॲज अ सिनियर डिझाईन इंजिनियर म्हणून आहे. तर सुरुवातीला तुमचा अप्रोच हा कंपनी कशी आहे याच्यावर असण्यापेक्षा जे काही जॉब भेटेल
त्या जॉबमध्ये तुमचा माइंडसेट फक्त लर्निंग अप्रोच पाहिजे सुरुवातीला. तुम्ही सुरुवातीला लर्निंग म्हणजे कंपनी कशी काम करते. छोट्या कंपनीमध्ये आहे ना तुम्हाला पूर्ण ओव्हरऑल कंट्रोल तुमच्याकडेच असतं. तुम्ही डिझाईन इंजिनियर असता म्हणजे तुम्ही तिथले लीडरच असतात. तुम्ही जी ड्रॉइंग करता त्याच्यानुसारच खाली मॅन्युफॅक्चरिंग होतं. तुम्ही चुकले तर आखी इंडस्ट्री चुकली. म्हणजे तुम्हाला एक तुमच्याकडे एक रिस्पॉन्सिबिलिटी राहते. एक जबाबदारी असते. येस, ती तुम्ही पार पाडली ना. एकदा जबाबदारी पार पाडण्याची ही जर स्किल रिस्पॉन्सिबिलिटीची स्किल जर तुमच्या अंगात डेव्हलप झाली तर हा बेस क्रिएट होतो. आणि हा बेसच तुम्हाला आहे ना तुमच्या करिअरमध्ये पॉवरफुल सोर्स बनू शकतो. आणि डायरेक्ट सपोज समजा तुम्ही जर MNCमध्ये गेलो तर मी वेल अँड गुड. जरी नाही गेले एखादा तरी स्मॉल स्केलपासून जरी सुरुवात केली तरी ओके. हा म्हणजे इथे सक्सेस एखादी MNCs भेटायला हवं असं काही नाही. असं तुमचं किक स्टार्ट कुठे ना कुठेतरी व्हायला हवं. पॉईंट महत्वाचा. स्टार्टिंग पॉईंट महत्वाचा आहे. म्हणजे इट डझंट मॅटर की MNCs हवी आहे किंवा ग्रोईंग कंपनी हवी आहे. इट्स रिअली इम्पॉर्टंट टू स्टार्ट समवेअर. येस. सो कमिंग टू अनदर क्वेश्चन. ग्राफिक्समध्ये जसे खूप सारे प्रोग्राम्स रन केले जातात. म्हणजे ग्राफिक्स हे असं एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणण्यापेक्षा एक कंपनी आहे की जे ट्रेनिंग प्रोजेक्ट सर्व्हिसेस आणि थर्ड पार्टी सर्व्हिसेसमध्ये काम करतात. सो जसं की ग्राफिक्समध्ये प्रोजेक्ट सर्व्हिसेस आपण रन करतो. याचा बेनिफिट ऑब्वियस स्टुडंटला होतो का तर ग्राफिक्सचे जे काही स्टुडंट आहेत त्यांना आपण लाईव्ह प्रोजेक्ट्सवरती पण ट्रेनिंग देतो. सो ग्राफिक्समध्ये ह्या ज्या काही होणाऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत की चांगल्या क्वालिटीचं ट्रेनिंग, लाईव्ह प्रोजेक्ट्सवरती मुलांना इंटर्नशिप प्रोग्राम आपण दिला जातो. कम्युनिकेशनचं ट्रेनिंग आपण देतो. GD&Tचं ट्रेनिंग देतो आपण. इंडस्ट्री ओरिएंटेड प्रोजेक्ट्सचं पण आपण प्रोजेक्ट्स कसे रन होतात ह्याचा आपण ट्रेनिंग. याचा तुला नेमका कसा फायदा झाला आहे? नक्कीच मला याचा फायदा झालेला आहे. ग्राफिक्स टेक्नॉलॉजीनी जे काही लाईव्ह प्रोजेक्टवर काम कसं होतं याचा एक अंदाज इथंच ग्राफिक्स टेक्नॉलॉजीमध्येच मिळाला. आणि आणखी GD&T ॲप्लिकेबल नॉलेज, हाऊ टू यूज युअर नॉलेज यू कॅन लर्न बाय युअर GD&T फ्रॉम दिस ग्राफिक्स टेक्नॉलॉजी. Yes, these are the thing are most highlighted thing from graphics technology. येस मनोज. सो आता आपण आपल्या या पॉडकास्टच्या शेवटच्या काही टप्प्यांमध्ये आहोत. मला एक सांग की आत्ता तू जसं टीममध्ये काम करतोयस एका कंपनीच्या किंवा बऱ्याच कंपन्यांसोबत तू जसं काम केलेलं आहे. ओके. आत्ता ही जी नवीन जनरेशन आहे किंवा जनरेशन म्हणण्यापेक्षा ज्यांचं आत्ता डिझायर आहे, जे आत्ता इंजिनिअरिंग करतायत किंवा ज्यांना पुढे डिझाईन इंजिनियर म्हणून काम करायचं आहे, तर यांनी कुठल्या गोष्टींवरती जास्त भर दिला पाहिजे? यांचं बेसिक तर स्ट्रॉंग पाहिजेच. बेसिक इंजिनिअरिंग तर पाहिजेच. इंटरव्ह्यूला गेलं तुम्हाला बेसिकच नाही आलं तर गेलं तुम्ही तिथंच जाऊ. दुसरी गोष्ट तुम्हाला ॲप्टिट्यूड स्किल पण पाहिजे. आणि प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल मस्ट. तुमच्यामध्ये इमॅजिनेशन पॉवर पाहिजे. अँड प्रत्येक पार्ट किंवा कोणत्याही प्रोडक्टचं नॉलेज, हा प्रोडक्ट काय फीचर यायचे हे तुम्ही स्वतः लर्न केले पाहिजे. एखादं मॉडेल दिसलं, कोणतंही मॉडेल जरी घेतलं, याचे फीचर काय हे सगळं तुम्हाला स्वतः लर्निंग करता आलं पाहिजे. येस. त्याचबरोबर नेमकं आत्ता म्हणजे तू बरेच प्रोजेक्ट्सवरती काम केल्यामुळे किंवा बऱ्याच वेगवेगळ्या कंपन्यांशी तू स्वतः जोडला गेलेला आहेस. टेक्निकल रिक्वायरमेंट जेव्हा म्हणतो आपण तर जसं की आता इंडस्ट्री 5.0 लॉन्च झालेला आहे. सो त्याच्या रेफरन्समध्ये जे काही आत्ता इंडियामध्ये ग्रोथ होती आहे, सो ही जी ग्रोथ होती आहे त्या अकॉर्डिंगली इंजिनियर्स पण तसे बाहेर पडतात. मुळात जर एखाद्याला खरंच डिझाईन इंजिनिअरिंग बनायचं असेल तर ऑब्वियस ग्राफिक्स तर ऑलवेज देअर टू ट्रेन CAD सॉफ्टवेअर्स, ग्रूमिंग देअर टेक्निकल स्किल्स. GD&T लेक्चर्समधून अप्लाइड नॉलेज कसं आहे इंजिनिअरिंगचं किंवा CADचं हे आपण शिकवतोच आहे. पण कॉलेजमध्ये असताना मुलांनी काय तयारी करायला पाहिजे? आपण जर म्हणायला गेलो 3rd आणि 4th सेमिस्टर जे आहे, सो तेव्हा मुलांनी काय तयारी करायला हवी? लास्ट इयरमध्ये ज्यांना वाटतं की मी डिझाईन इंजिनियर झालं पाहिजे त्यांनी माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर कोर्स करता जर आले फॅमिली
कॅड सॉफ्टवेअर त्यांना तर बेटर. म्हणजे तुझं म्हणणं आहे की 3rd आणि 4th इयरलाच किंवा इवन दो लास्ट सेमिस्टरला असताना पण तुम्ही कॅड कोर्सेस केले तर चान्सेस आहेत की हां, म्हणजे इन्स्टेड की बाबा रिझल्ट लागल्याच्या नंतर काहीतरी अपॉर्च्युनिटी चूज करतो याच्यापेक्षा लास्ट इयरमध्येच केलेले ऑलवेज बेटर. हां, त्याचबरोबर तुझा नेमका स्वतःचा अप्रोच कसा होता जेव्हा तुला पहिला जॉब मिळाला होता? माझा माइंडसेट पहिला जॉब फक्त जॉब मिळवणंच होता. तो कंपनीज क्रायटेरिया नव्हता. कंपनी छोटी असो मोठी असो हा लोकेशन डझंट मॅटर वर्ड, जस्ट ग्राफ द फर्स्ट पोझिशन, फर्स्ट जॉब. आणि तो जॉब मिळवण्यामागं उद्देश असा होता की सुरुवातीला आपल्याकडे फक्त ॲकॅडमिक नॉलेज असतं आणि ते ॲकॅडमिक नॉलेज कुठं कसं यूज होतं इंडस्ट्रीमध्ये याचा फक्त मला अनुभव घ्यायचा होता. तिथं माझं सॅलरीवर माझं कधीच फोकस नव्हतं. त्यामुळे मी फर्स्ट जॉब माझा स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्येच मी कंप्लीट केला आणि त्याच्यानंतर ॲज अ टॉप लेवल ॲज अ सिनियर मायक्लिनिकल. ओके, आता एक म्हणजे हा आपला पॉडकास्टचा शेवटचा क्वेश्चन म्हणू शकतो किंवा शेवटचा टप्पा म्हणू शकतो आपण. सो मला हेच विचारायचं आहे की आजच्या डेटला काही असे मेजर गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे बऱ्याच मुलांना प्रॉब्लेम्स येतात. प्रॉब्लेम्स इन द सेन्स की मुलं जेव्हा सिलेक्ट होतात एखाद्या कंपनीमध्ये तर तेव्हा बॉन्ड करायला सांगितलं जातो. तर कमिटमेंटसाठी बरीच स्टुडंट रेडी नसतात. स्पेसिफिक सॅलरी रेंजच त्यांच्या एक्सपेक्टेड असतात की त्यामुळे बरीच मुलं बऱ्याच कंपन्यांमध्ये जॉईन नाही करत. सो तुझं स्वतःचं या बाबतीत काय मत आहे की बाबा सुरुवातीलाच आपण असा एक सेट नाही ठेवला पाहिजे की मला एवढीच सॅलरी मिळाली पाहिजे, मला ह्याच लोकेशनला जॉब मिळाला पाहिजे किंवा मला MNCजच मिळाल्या पाहिजे. तर तुझं काय मत आहे या बाबतीमध्ये किंवा बॉन्डच्या बाबतीत जरी आपण म्हणायला गेलो तर? बॉन्डचं काही जास्त असं मी म्हणतो नवीन विद्यार्थ्यांनी असं बॉन्डचं काही असं डिसिजन नाही घेतलं पाहिजे. जो काही समजा जॉब मिळत, जो काही फर्स्ट जॉब असेल तिथं सॅलरीसुद्धा तुम्हाला काय एवढं घरच्यांना सुद्धा अपेक्षा नाही ठेवली पाहिजे सॅलरी सुरुवातीलाच तुम्हाला एकदम जास्त मिळेल असं काही अपेक्षा ठेवणं काही मला तरी असं वाटतं काही गरजेचं नाही. हां, वन्स यू प्रूव्ह युअर सेल्फ सो मनी इज नॉट दॅट मच बिग डील फॉर कंपनी. सुरुवातीला तुमचं फक्त नॉलेज कसं प्रॅक्टिकली कसं यूज होतं ह्याच्यावर तुम्हाला जर एक आयडिया आली ना, हाच तुम्हाला एक्सपिरियन्स नंतर पुढं इंडस्ट्रीमध्ये MNCमध्ये कामाला येतो आणि तुम्ही टीम लीड मॅनेजर लेवलला लवकर जातात असं मला असं वाटतं. येस, सो मनोज, थँक्यू सो मच. तू आज ग्राफिक्समध्ये या पॉडकास्ट सिरीजसाठी तू आला आहेस आणि तुझा जो काही एक्सपिरियन्स होता ग्राफिक्ससोबतचा आणि ओव्हरऑल की तुला ग्राफिक्समध्ये कोर्सेस केल्यामुळे जी काही तुझं करिअर आत्ता ग्रिप पकडली आहे करिअरनी किंवा रदर दॅन तुझं आत्ता जे सक्सेसफुल करिअर आहे त्याच्यामध्ये ग्राफिक्सचा एक मोलाचा वाटा आहे. आय कॅन सी दॅट ग्राफिक्स प्ले मेजर रोल इन माय करिअर. येस, सो वी आर रिअली प्राऊड ऑन यू ॲज अन आर स्टुडंट. आणि आमची अशीच अपेक्षा आहे की जसं तू ग्राफिक्समध्ये कोर्स करून आज एक चांगल्या पोझिशनला आत्ता काम करतो आहेस आणि ओव्हरऑल सगळी डेव्हलपमेंट झालेली आहे. सो जे काही मुलं आत्ता ग्राफिक्समध्ये येतील किंवा जे ऑलरेडी त्यांचं करिअर कुठे ना कुठे चांगल्या पद्धतीने करतात आणि त्यांनी ते जाताना ग्राफिक्सचं नाव घेऊन जात आहेत की बाबा एखाद्या कंपनीमध्ये जाताना. सो आमची अशी इच्छा आहे की तुझी उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो आणि तुझ्यासारखे अजून आमचे स्टुडंट्स त्यांच्या करिअर्स त्यांना करता आली पाहिजेत. मुळात ग्रामीण भागातले जे काही आपले विद्यार्थी आहेत सो त्यांना पण मल्टिपल अपॉर्च्युनिटीज मिळाल्या हव्यात आणि ग्राफिक्स कायम त्याच्यासाठी एक पाऊल पुढे ठेवून विचार करत असतं. सो थँक्यू सो मच आजच्या या पॉडकास्ट सिरीजमध्ये आल्याबद्दल. थँक्यू. थँक्यू.